नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजचा जो व्हिडिओ आहे तो व्हिडिओ भूगोल या विषयावर आहे आणि 20 क्वेश्चन आणि त्या 20 क्वेश्चनचा सराव आपण आजच्या व्हिडिओमध्ये करून घेणार आहोत. तर चला पहिलाच प्रश्न या ठिकाणी घेतलेला आहे. कुंडलिकाच्या काठी वसलेलं शहर जालना. तर हे लक्षात ठेवायचं आहे, कुंडलिकाच्या काठी वसलेलं शहर जालना. महाराष्ट्राचा विचार केला असता भारताच्या कोणत्या दिशेला आहे? तर भारताच्या कोणत्या दिशेला महाराष्ट्र आहे असा प्रश्न आहे. तर भारताच्या पश्चिम दिशेला महाराष्ट्र आहे. महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी पुणे. महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी ही पुणे आहे. महाराष्ट्रातील पेच राष्ट्रीय उद्यानाला कोणते नाव देण्यात आले आहे? महाराष्ट्रातील पेच राष्ट्रीय उद्यानाला कोणते नाव देण्यात आले आहे? तर पंडित जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय उद्यान हे नाव महाराष्ट्रातील पेच राष्ट्रीय उद्यानाला देण्यात आलेले आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्राचे क्षेत्रफळ. तर बघा या ठिकाणी महाराष्ट्राचे क्षेत्रफळ विचारले आहेत. तर 3,07,713 चौरस किलोमीटर ही महाराष्ट्राचे क्षेत्रफळ आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे नागपूर या प्रशासकीय विभागात एकूण किती तालुके आहे? तर नागपूर या प्रशासकीय विभागामध्ये एकूण तालुके किती आहेत? तर तालुके जे आहे ते 64 तालुके आहेत. हे लक्षात ठेवायचं आहे. नागपूर प्रशासकीय विभागामध्ये 64 तालुके आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील कमी लोकसंख्या असलेला जिल्हा हा सिंधुदुर्ग आहे. 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील कमी लोकसंख्या असलेला जिल्हा सिंधुदुर्ग. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्र राज्याची लोकसंख्येची घनता 365 ही महाराष्ट्र राज्याच्या लोकसंख्येची घनता आहे 365. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्रातील पहिले मानव निर्मित अभयारण्य कोणते? तर मानव निर्मित अभयारण्य हे विचारले आहे महाराष्ट्रातलं. तर सागरेश्वर अभयारण्य हे महाराष्ट्रातील पहिले मानव निर्मित अभयारण्य आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्रातील पक्षी अभयारण्य. तर महाराष्ट्रातील पक्षी अभयारण्य हे कर्नाळा, त्यानंतर माळढोक आणि जायकवाडी हे पक्षी अभयारण्य आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर. महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर हे कळसुबाई शिखर आहे. तर हे पण लक्षात ठेवायचं आहे. महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर हे कळसुबाई आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे NDA नॅशनल डिफेन्स अकॅडमी कोठे आहे? तर नॅशनल डिफेन्स अकॅडमी दॅट इज NDA म्हणजेच पुणे या ठिकाणी आहे. तर पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्रात 1 जुलै 1998 रोजी कोणत्या जिल्ह्याची निर्मिती झाली आहे? तर बघा 1 जुलै 1998 रोजी नंदुरबार वाशिम या जिल्ह्याची निर्मिती झालेली आहे. 1 जुलै 1998 मध्ये महाराष्ट्रामधील नंदुरबार आणि वाशिम या जिल्ह्याची निर्मिती झाली आहे. पुढचा प्रश्न आहे छत्रपती संभाजीनगर विभागात क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा जिल्हा कोणता? तर बीड हा जिल्हा सर्वात मोठा जिल्हा आहे छत्रपती संभाजीनगर विभाग क्षेत्रफळाच्या दृष्टीने. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्रात किती प्रशासकीय विभाग आहेत? तर महाराष्ट्रामध्ये 6 प्रशासकीय विभाग आहेत. लक्षात ठेवायचे महाराष्ट्रामध्ये प्रशासकीय विभाग हे 6 आहेत. पहिला छत्रपती संभाजीनगर, दुसरा आहे नागपूर विभाग, त्यानंतर तिसरा आहे पुणे आणि चौथा आहे अमरावती, पाचवा आहे कोकण आणि नंतर आहे नाशिक. त्यानंतर पुढचा प्रश्न कोणते विद्यापीठ आहे त्याला पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर असे नाव देण्यात आले? तर कोणते विद्यापीठ आहे त्याला पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर असे नाव देण्यात आले? तर सोलापूर विद्यापीठ. सोलापूर विद्यापीठ याला 2019 मध्ये पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर असे नाव देण्यात आले आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्रातील सर्वात मोठे सौर ऊर्जा प्रकल्प साक्री या ठिकाणी आहे. तर बघा
महाराष्ट्रातील सर्वात मोठा सौर ऊर्जा प्रकल्प हा साक्री. त्यानंतर पुढे बघा, महाराष्ट्राची पूर्व पश्चिम लांबी किती आहे? तर पूर्व पश्चिम लांबी विचारली महाराष्ट्राची ती 800 किलोमीटर. 800 किलोमीटर ही महाराष्ट्राची पूर्व पश्चिम लांबी आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, धुळे जिल्हा कोणत्या प्रशासकीय विभागात येतो? तर धुळे जिल्हा हा नाशिक प्रशासकीय विभागात येतो. धुळे जिल्हा कोणत्या प्रशासकीय विभागात येतो? तर धुळे जिल्हा हा नाशिक प्रशासकीय विभागात येतो. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्र राज्य प्राणी कोणता? तर महाराष्ट्राचा राज्य प्राणी हा शेकरू आहे. महाराष्ट्राचा राज्य प्राणी हा शेकरू आहे. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आज आपण भूगोल या विषयामध्ये महाराष्ट्रामधील जे इम्पॉर्टंट प्रश्न आहेत तर त्यावर आधारित आपण काही प्रश्न आणि त्याचे उत्तरं बघितले. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका.